सिद्धांचं विशेषण सांगताना आपण काय बघितलं आता ह्याच्यामध्ये, विदंभ म्हणजे काय घेतलं, विदंभ कपटरहित कसे आहेत भगवान, किंवा माझा स्वभाव कसा आहे तर छल कपटरहित आहे, तृष्णारहित आहे, दोषरहित आहे, निद्रारहित आहे. तर हे सगळे दोष आहेत ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये अजून विशेष वर्णन करून सांगितलं की या सगळ्या मोहाच्या अवस्था त्यांनी माझा आत्मा सर्वथा रहित आहे. या सगळ्या मोहरूप जालांनी त्याचा आणि माझ्या आत्म्याचा स्पर्श नाही आहे, त्याचा माझ्या आत्म्यामध्ये प्रवेश नाही आहे. म्हणून माझा आत्मा कसा आहे, विदोष स्वरूप, निर्दोष स्वरूप आहे. तर विसागर महाराजांनी एकदा सांगितलं होतं की जेव्हा आपण स्वाध्याय करतो किंवा अरिहंतांचं सिद्धांचं स्वरूप लक्षात घेतो, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे वर्णन आलं ते आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत नेणार आहे. अरिहंतांचं स्वरूप कसं आहे हे समजल्यावर त्याच्यातून त्यांच्याकडं नाही जायचं तर आपल्याकडं जायचं आहे. सिद्धांचं स्वरूप समजून त्यांच्याकडं त्यांनाच पाहत नाही बसायचं, तर तसा मी हे आपल्याला पाहायचं आहे. तसंच आचार्य उपाध्याय साधू तर जे पंचपरमेष्ठी आहेत त्यांचं स्वरूप आपण पाहून आपल्याला त्यांच्यापर्यंत नाही जायचं, तर त्यांच्यासारखा मी आहे हे आपल्याकडे यायचं आहे. म्हणून सांगितलं जिनवाणीतला प्रत्येक शब्द आपल्याला आपलं रूप दाखवायसाठी आहे. म्हणून असं काय मी हेच घेतलं होतं, शब्द जे आहेत ते वाचक आहेत. मग त्या जिनवाणीतले शब्दसुद्धा आपल्याला काय करता येतो, वाच्य दाखवत आहेत. कुठलं वाच्य, जे काही शब्द आले मी शुद्ध आहे हे शब्द आहेत, पण त्याच्यातून तुम्हाला काय पाहायचं आहे हो, तुम्ही पाहत जर बसला की ते शब्द, तर आत्मा दिसणार नाही आहे. त्यामुळं त्या वाचकातून वाच्यापर्यंत जायला पाहिजे, तर आपल्याला सुद्धा आपलं रूप दिसणार किंवा तशी अरिहंत सिद्ध दशा आपल्याला सुद्धा सहज प्रगट होणार. तर महाराजांचं एक वाक्य आहे की जिनवाणी ब्रेन वॉश करणारी असते. का, म्हणजे तुमच्या डोक्यात जे काय मिथ्या भ्रम आहेत ना, विपरीत कल्पना आहेत, त्या सगळ्यांचं धुवायचं काम करते जिनवाणी. म्हणजे म्हणून म्हटलं ना की जेव्हा शास्त्र ऐकतो, तत्वज्ञान ग्रहण करतो, तर त्यावेळेस तिथं आपल्याला थोडंसं बरं का वाटतं किंवा फ्रेश वाटतं किंवा सगळं निर्भार झाल्यासारखं वाटतं. का असं वाटायला पाहिजे बरं का, नाही वाटत असेल तर वाटून तर घ्या ॲटलिस्ट. का मनात विकल्प शांत होतो. हां, म्हणजे सांगायचं की हे वचन बाहेर कुठं ऐकायला मिळत नाहीत आपल्याला. त्यामुळं जे स्वरूप आहे ना, ते स्वरूपाबद्दल आनंद असतो आपल्याला. जे काय ऐकणार, आपलं वर्णन जर सांगतायत तर त्याच्याविषयी आपण किती इंटरेस्टफुली ऐकतो. जर तुम्हाला कोणी तुमच्याबद्दल सांगायला, तुम्ही ही डिश छान बनवता बरं का, तुमचं ते केलेलं छान होतं बरं का, किती इंटरेस्टफुली ऐकतोय आपण तिथं. भलेही थकलेला असाल, दमलेला असाल, लय दिवसभर काम झालेलं असेल, तरी सुद्धा हे सगळं ऐकताना किती आपण उत्साही. म्हणून सांगतायत हे सुद्धा जेव्हा जिनवाणीचे सगळे वचन सांगतायत ना, ते तुम्हाला तुमचं असली रूप दाखवत आहेत. म्हणून ते ऐकत असताना कोणाला कंटाळा येणं किंवा काय म्हणायचं असं उगीच ऐकतोय असं नाही आहे. उलट त्याच्यातून आपलं आनंद वाढतो, आपल्याला आपलं स्वरूप समजतंय. म्हणून आनंदाने ऐका किंवा प्रसन्नतेने ग्रहण करा, तर जे ऐकलो त्याचं चीज होईल. नाहीतर मग असं तर किती वेळा ऐकलंय, किती वेळा समोशरणात जाऊन आलोय. सामान्य माणसांचं तर ऐकणं वेगळं, पण साक्षात तिथं समोशरणामध्ये भगवंतांची सुद्धा वाणी ऐकली पण परिवर्तित झालो नाही. म्हणून सांगतायत जर स्वतःमध्ये परिवर्तन करायचंय तर जिनवाणीच्या स्वाध्यायाच्या द्वारे ब्रेन वॉश करून घ्या हे सांगतायत. म्हणजे आपण इतर ठिकाणी जातो आणि काय म्हणतो, रिफ्रेश व्हायचंय म्हणून कुठं महाबळेश्वरला जातात म्हणे, आणि कुठं असं सगळीकडे जातात असं ऐकले मी. तर उलट तुम्ही जिनवाणीच्या सानिध्यात या, तर उलट सगळं पाप वॉश होईल. तुम्हाला पाप नाही धुवायचं, तुम्हाला पाप कमवायचंय. म्हणून कुठं जायचं असतं वर्षाबेन, कुठं जाऊन येता
लई ठिकाणी जातो तुम्ही, पण मला माहित आहे. कधीतरी इकडे यायचं तर आपले सगळे पाप धुतले जाणार आहेत आम्हाच्या सहवासामध्ये, गुरूंच्या सहवासामध्ये. तर सांगतायत काय, परात्पर शंकर साळवी तंद्र, ह्याच्यासाठी बघायचं होतं आपल्याला आज. काल बघितलं होतं काय, विनिद्र स्वरूप आहेत भगवान. म्हणजे काय, त्यांच्या स्वरूपामध्ये निद्रा नावाचा दोष नाही. मग निद्रा म्हणजे काय घेतलं होतं, वास्तविक निद्रा कशाला म्हणायचं, मोह निद्रा. म्हणजे स्वतःला न जाणणं, स्वतःच्या स्वरूपामध्ये झोपणं, स्वरूपाविषयी अज्ञान असणं, ह्यालाच म्हणायचं निद्रा. मग ती मोह निद्रा नष्ट करायची तर आपल्यासाठी एक अवलंबन आहेत केवली भगवान, सिद्ध भगवान. आणि मग त्याच्यानंतर त्यानंतर सांगितलं की आपला आत्मा आपल्यासाठी अवलंबन असायला पाहिजे, तर तिथं आपली अनादीपासूनची निद्रा नष्ट होणार. म्हणजे अनादीपासून झोपलोय माहिती आहे का तुम्हाला, आणि मग जागा कोण करणार आहे हो तुम्हाला. म्हणून काल मी थोडंसं चिंतन लिहिलं होतं त्याच्यावर काहीतरी, काय झोपलोय कुठं, कोण झोपलंय. स्वभावात झोपणे म्हणजेच मिथ्यात्व, तीच वास्तविक निद्रा आहे. काय स्वभावात झोपणं हेच म्हणजे काय, स्वभावात झोपतं का कोण, म्हणजे काय राहणं, स्वभावातच राहणं नाही रे बाबा. निद्रा म्हणजे दोष आहे. स्वभावाविषयी अज्ञान असणं ही निद्रा, स्वभावात न राहणं ही निद्रा, बाहेरच जाणं हे निद्रा. जसं तुम्हाला प्रयोजनभूत कार्य आहे काय, धन कमवणे, आणि तुम्ही झोपलाय तर धनात झोपणं असं म्हण, धनापासून दूर झोपणं म्हणजे त्या कामधंद्यापासून रिकाम होऊन झोपणं हे दोष आहे ना तुमच्यासाठी, धन मिळणार नाही तिथं. तसं स्वभावात झोपणं म्हणजे स्वभावाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न न करणं हे निद्रा आहे, हा दोष आहे. म्हणून सांगतायत भगवान कसे आहेत, निद्रारहित आहेत. प्रत्येक आत्मा निद्रारहित आहे, म्हणजेच विपरीततारहित आहे. अनादीपासून खरे तत्व ऐकायला किंवा जाणायला मिळाले नाही. सांगायला काय, आज तुम्हाला हे तत्वज्ञान मिळालंय म्हणजे आजपर्यंत तुम्ही झोपेत होतात तरी पण निर्दोष म्हणा, चालतंय. म्हणजे आजपर्यंत मला माहीतच नाही तत्वज्ञान काय होतं, आत्मा काय होता, खरं स्वरूप काय होतं. आजपर्यंत न ऐकायला मिळालंय, न कधी सानिध्य मिळालंय, न खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र, न तत्वज्ञान, काहीच मिळालं नाही. म्हणून आजपर्यंत झोपला होता तर ठीक आहे, काय त्याचं पाप नाही जास्त. पण आज तुम्हाला मिळालेत, कोण मिळाले हो, स्वतःचं स्वरूप दाखवणारे गुरु मिळालेत, खरं तत्वज्ञान मिळाले, खरे देव मिळालेत, आणि तरी तुम्ही झोपला तर महादोषी. म्हणजे आजपर्यंत म्हणलं ना, म्हणून की एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान असेल ना तर त्याकडनं पाप घडेल तर जास्त त्याला फळ मिळणार नाही. म्हणजे तुम्ही पाणी गाळून पिता का, तर त्याच्यामध्ये जीव हिंसा होऊ नये म्हणून. अज्ञानी जीव आहे रस्त्यावरचं, त्याला माहीत नाही आहे, मग तो काय पाणी गाळून पित नाही. ठीक आहे, त्याकडनं पण पाप होतंय, पण ज्ञान होऊन पण तुम्ही जर तसं पालन करू लागलात, म्हणजे अगाईतच पाण्याचा वापर करू लागलात, तर त्या अज्ञानीपेक्षा दोषी तुम्ही. म्हणजे त्याला माहीत नसताना तो करतोय आणि आपण माहिती होऊन पण करतोय. तसंच आजपर्यंत आपल्याला स्वरूपाविषयीचं ज्ञान नव्हतं म्हणून अज्ञानाने आपण झोपलो होतो, तर ती गोष्ट वेगळी. पण आता ज्ञान होऊन पण जर स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करत नाही, पुरुषार्थ करत नाही, काय म्हणते धनश्री काकी, हाय नाही तर माझ्याजवळ तुम्ही काय म्हणते सांगा, झोपलाय स्वभावात. म्हणजे जर आज नाही पुरुषार्थ केलो तर कुठे जाणार हो, कोण मला जागा करणार आहे, कधी करणार आहे, कधी करू शकणार. जर इथं तुम्हाला खरे देव सांगतायत, गुरु मिळालेत, सगळी वाणी अशी मिळाली आहे, असं संबोधन जगात कुठं मिळणार नाही. मग असं मिळालं आपल्याला आणि तरीसुद्धा आपण नाही सावध झालो, नाही जागृत झालो, तर झोपा, मग अनंत काळापर्यंत झोपा म्हणतात. कुठं झोपणार, हेच चक्रमध्ये. मी म्हणजे शरीर, परत जन्म, मरण, सुख दुःख, बास, एका गतीतून दुसऱ्या गतीत. अनादीपासून खरे तत्व ऐकायला किंवा जाणायला मिळाले नाही म्हणून मोह निद्रेत होतो. पण आता यथार्थ तत्व मिळाले, ते सांगणारे ज्ञानी गुरु मिळालेत, महान जिनशासन मिळाले,
खरे देव मिळाले तरी झोपेतून उठणार नाही, मोह निद्रा सोडणार नाही, तर कोण आपले रक्षण करणार, कोण जागे करणार, कोण करू शकणार? झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं लागतं. हो ना, सोंग घेतलेल्याला कसं करायचं असतं? झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करायचं तुम्हाला माहित असेल घरामध्ये. अनेक जण सोंगाडे असतात. म्हणजे करायचं नसतं झोपेचं. अभ्यास करायचा नसतं तेव्हा झोपतात पोरं. मग त्यांना किती उठवलं तरी पण उठत नसते का? कारण ते सोंगाडे असतात त्यावेळी. तसं आपण पण काय करतोय, सोंग घेऊन बसलोय. मग आपल्याला जर या निद्रेपासून बाहेर पडायचं असेल तर जागे व्हा. जे काय तत्व सांगितलंय त्याला यथार्थ ग्रहण करा. तर विशेषण काय आलंय पुढचं? परात्पर. परात्पर म्हणजे काय? पर म्हणजे श्रेष्ठ आणि परात्पर म्हणजे श्रेष्ठ पेक्षा श्रेष्ठ. म्हणजे काय म्हणायचं? उत्तमाहून अजून उत्तम. नाही 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 नाही, सिद्धांची सगळी विशेषण आहेत की ही. मग त्यांना सांगायचंय की जगामध्ये जे कोणी श्रेष्ठ आहेत ना, धनश्री काकी काय म्हणले लिहा. जगामध्ये जे कोणी श्रेष्ठ आहे. पुढं मग तुम्ही काय माझ्याजवळ नाही आज. लिहा काय सांगितलं. पर म्हणजे उत्कृष्ट. लिहिता येईल त्यात, लिहि की चालतंय. असते त्यात कीपॅड. खरंच तर नोटपॅड असते की. पर म्हणजे उत्कृष्ट, श्रेष्ठ. मग उत्कृष्ट पेक्षा सुद्धा आपण हे भगवान उत्कृष्ट आहात म्हणून शब्द आला काय? परात पर. म्हणजे श्रेष्ठहून श्रेष्ठ असे तुम्ही आहात भगवान. उत्कृष्ट के विकल्पों से भी आप रहित है. जिन जिन तत्वों पर विकल्प दृष्टि होती है वह वह सब पर है. शरीर पर दृष्टि गई तो वह पर हो गया. कषाय पर दृष्टि गई तो वह पर हो गया. केवल ज्ञान पर दृष्टि गई तो वह भी पर हो गया. तुमची दृष्टी बाहेर जातीये ना, तर ते जे काही ग्रहण केलं जाणार त्या दृष्टीने ते सगळं पर आहे. पर म्हणजे पर बरं का. आता इथं श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ परचा अर्थ श्रेष्ठ वेगळा आणि परचा अर्थ दुसरा वेगळा, परद्रव्य. त्यामुळं पर जे काय आहे त्याला जर लक्ष केलं तर निमाने बाहेर गेलो. म्हणून सांगतायत काय, कषायांना जरी दृष्टी केली तरी ते पर आहे. केवल ज्ञानाला दृष्टी केली तर, केवल ज्ञानींना दृष्टीत घेतलं तर ते सुद्धा पर आहेत. ते कुठं मला नेणार आहेत मोक्षाला, ते कुठं मला अनुभूती करवणार आहेत. म्हणजे ते माझ्या अनुभूतीसाठी, माझ्या सुखासाठी अकिंचित करत. बस ते दाखवणार आहेत तुम्हाला. काय मी इथं बसून दाखवले तुम्हाला की मोक्ष तिथं आहे बरं का. काय झालं तुम्हाला फायदा? मोक्ष कुठं आहे? तिथं नाही, इथं आहे. मोक्ष कुठं आहे? मी असं दाखवलं तुम्हाला मोक्ष इथं आहे, पण तुम्ही पाहिलंच नाही तर असंच आहे. केवली भगवान पण दाखवायला लागलेत आपल्याला. मग तेवढंच आहे त्यांचा रोल. त्यापेक्षा पुढे जाऊन ते काय करणारे नाहीत. तरी पण श्रेष्ठ आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला संसारामध्ये कोणी मदत केली तर त्याला तुम्ही बहुमान देता, त्याचा आदर करता, त्याला श्रेष्ठता देता. भगवान तर कायच करत नाहीत. मग का हो श्रेष्ठ? बस ते हातावर हात ठेवून बसलेत आणि बस स्वतःकडेच बघते, तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीये. मग का श्रेष्ठ? काय का उत्कृष्ट? हेल्पर असतो त्यांना तुम्ही म्हणाल की नाही हे चांगले आहेत बाबा, ह्यांनी मला मदत केली. कुठं कायच करेनात, असंच बसलेत नुसते. ते जसं शांत आहे तसं मी सुद्धा शांत आहे. कसली प्रेरणा? ते कोणाशी बोलत नाही. बर पण अपशब्द कोणाशी बोलणार नाही किंवा बर. काय काय काका काय सांगितले तर त्यांना चांगलं म्हणा. ठीक आहे, तुम्हाला घेऊन गेले तर ते उपकारी म्हणा, त्यांना चांगली गोष्ट आहे, चालतंय. पण ते काहीही करत नाहीत, असे निठल्ले बसलेत वर. माहिती आहे का तुम्हाला? मग त्यांना कशाला चांगलं म्हणायचं? मीच चांगला. कसं काय मनीषा ताई? भगवान श्रेष्ठ का? त्याने आपल्याला सुखाचा मार्ग दाखवला नाही. काय करतच नाही ते. सांगायला काय तेच की असे बसले ते. इवन समोश्रणामध्ये पण माहितीये का तुम्हाला बसलेले असतात. बस मी जाणतोय हेच.
दुसरं काय तुमच्याकडे बघत नाहीत, आशीर्वाद देत नाहीत, स्माइल देत नाहीत, काय उपयोग त्यांचा मग? जावा बघू पाहुण्यांच्या घरी आणि त्यांनी जर असे बसले असतील तर तुम्हाला काहीच नाही, बघत पण नाही, तुमच्याकडे बोलत नाहीत, काय करणार हो तुम्ही? कशाला बोलवलंय आम्हाला? हो ना, हा. त्यांच्याकडे जाणार का परत एकदा? त्या पाहुण्यांच्या घरी तर जाणार नाही, पण रोज मंदिरात जाता का? का श्रेष्ठ भगवान? हे मला पाहिजे उत्तर. कोण सांगते सांगा? संतोष भैया सांगा. बर, अजून वर्षा बेन बोला. कसले तर असू दे, आम्हाला काय करायचं आहे? असं का? काय उत्तर सांगायचं की ते म्हणले ना मी की असं बसलेत ते, तुम्हाला काही सांगत नाही आहेत, काय बोलत नाही आहेत, तुमच्याकडं बघून काय रिॲक्शन देत नाही आहेत. हेच मोठं मार्गदर्शन आहे. म्हणजे काय, जे काय ते करतायत ना ते तुम्ही करा एवढंच सांगायचं आहे त्यांना, दुसरं काय नाही. म्हणजे काय, इथं काय म्हणले, काय समजलं? भगवान म्हणजे काही करत नाहीये, क्रिया काय करत नाहीये, जसं आहे तसंच तुम्ही तेच त्यांचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे. हे सांगायचंय. जसं शाळेमध्ये मॅडम असतात, मॅडमच्या वर हेडमिस्ट्रेस असतात ना. तर एकदा काय झालं होतं आमच्या शाळेमध्ये, ते हेडमिस्ट्रेस आमचे फार स्ट्रिक्ट होते, असतातच बहुतेक सगळीकडचे, का बघायची दृष्टी असते आपली. ते मोठे मॅडम म्हणल्यावर जरा जास्त अजून कडक असणार अशी दृष्टी. तर ते त्यांच्या रूममध्ये बसणार, पण त्यांची रूम अशी होती ना, त्यांच्या खिडकीतनं सगळं स्कूल दिसायचं. म्हणजे सगळे क्लास दिसायचे, सगळे स्टुडंट्स बाहेर येऊन काय करायचे दिसायचं बरं का त्यांच्या, पण ते कोणाला दिसत नव्हते. मग ते दृष्टी ठेवत होते ना सगळ्यांवर, काय करतेत काय नाही. मग ते नुसतं फिरले ना जरी आमच्यामध्ये, तरी पण सगळे चिडीचूप, काय नाही बोलले तरी, ते आलेत म्हणलं तरी सगळे आपल्या आपल्या जागेवर एकदम शांत. काय केलं त्यांनी? मार्गदर्शन केलं, काय सांगितलं, काय केलं? सगळं केलं. काय न करता सगळं केलं. मग हेच सांगायचंय. दृष्टिकोन असतो बघायचा, म्हणजे नाही धाक आहे ना तसं तुम्हाला एक तुमची पाहायची दृष्टी आहे, त्यांची नाही. नाही त्यांनी काही केलं नाही ना तरी सुद्धा, रस्त्यावर दिसले ना तरी घाबरायचो आम्ही शाळेच्या इतर टाइम मध्ये सुद्धा. म्हणजे का, त्यांनी एक तशी आहेत ही आली ना आपल्याला दृष्टी, मग त्यांच्यासारखं कोण नाहीये दुसरं, हे आपण सहज त्यांनी न सांगता ग्रहण केलं. मग तसंच म्हणलं की इथं भगवान सुद्धा न सांगता बसलेत, ते कोणाला काही सांगत नाही आहेत, मी असं आहे असं नाही आहे, असं करा असं करू नका, काही नाही. पण त्यांच्याकडं पाहिल्यावरच आपल्याला त्यांच्यातून सगळा बोध मिळतो, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. आणि आपण किती ओरडून सांगायला गेलो ना, बाबांना असं करा असं करू नका, मी असं करतो तू असं कर, एक ऐकणार नाही. म्हणून सांगायच्या फंद्यात पडू नका. म्हणून जास्त इम्पॅक्ट असतो त्याचा. म्हणून म्हटलं ना तुम्ही घरात स्वाध्याय करा. का सांगते आम्हा, जेव्हा तुम्ही फिजिकली बसणार ना, असं मोबाईल घेऊन नाही बरं का, अभ्यास करताना ह्याला स्पर्श करा. आम्हा तर किती सांगतात की जिनवाणी आजकाल हातात कोण घेत नाहीत. मग ते आहे म्हणले PDF आहे सगळं, कशाला ना, जिनवाणीला कोण बघणार आहे आणि कोण करणार आहे. मग आज ठेवली आहे घरामध्ये कशासाठी, सजवण्यासाठी. म्हणजे घेऊन स्वाध्याय करायला बसा तर तुम्ही जे विधीपूर्वक बसणार ना, त्याला नमस्कार करणं, जाप करणं, हे बघून शिकतात पोरं. मागं सांगितलं होतं ना, बहिणीचा मुलगा लहान होता, किती 4 वर्षाचा 5 वर्षाचा, आणि तो त्यांच्या घरामध्ये त्यांनी 3-4 जण मिळून स्वाध्याय करायचे. आणि मग असं त्यांचं पद्धत असायची, घेऊन बसायचं, सगळं काम संपल्यावर एकत्र बसणार 4 जण, जप करणार, ते स्यादवाद नाही सत्य म्हणून बसणार. ते म्हणायला लागले ना, तो कुठं असेल तिथनं पळत येणार. त्याला काय म्हणतात माहित नाही, काय नाही, काय बरोबर आमची आई ना. तर ते घेऊन येणार, तो पळत पळत जिथं असेल तिथं, आणि ते ह्यांच्या बरोबर बसणार, जप करणार. ते काय ऐकणार करणार माहित नाही. त्यांचं सगळं स्वाध्याय झालं ना,
ते जावाणिके म्हणाले की ह्याला शास्त्र घेऊन उठायचं असायचं पहिलं. म्हणजे एक संस्कार असे होतात. मग त्याला शिकवलं का कोण? तू जाप कर, तू बस, तू नमस्कार कर. हे तुम्ही करता हे बघून त्यांच्यावर संस्कार होत असतात. म्हणून घरी रोज सकाळी प्रक्षाळ होतो. आर्यन घंटे पप्पा करतात ना, प्रक्षाळाची घंटी वाजला की जिथं असेल तिथून येतो आणि तिथं तर अभिषेक बघून मग जातो. म्हणूनच तुम्ही जे करताना ते करतात, तुम्ही सांगता ते करत नसतात. पोरांना हा बोला. अनुकरण तेच प्रेरणाच्या मुली गरिमा आणि आरवी नाहीत का, त्या पण पैशाला दान म्हणतात. अहो किती तरी वर्ष ते दान, पैसे दिसले की दान असं म्हणायचं. बरोबर सांगितलं बघा एकदा प्रवचन त्याच्यावर जितूबाईंनी. घरात पैसे कुठे ठेवलेत असं नाही, ते दान ठेवले म्हणतात. पैसे म्हणत नाहीत पैशाला. म्हणजे हा तर म्हणजे अशी बुद्धी द्यायला लागती हो आपल्याला. संस्कार हे करावे लागायला लागलेत. म्हणून ते आपली तशी दृष्टी नाही आहे, आपली तशी वृत्ती नाही आहे, त्यामुळं पुढच्यांना तर काय ग्रहण होणार आहे. म्हणून जे काय भगवान करतात ना ते श्रेष्ठ आहे. तसं करा तर तुम्ही पण तुमचं आचरण करणार पुढची पिढी. मीच माझ्यामध्ये उतरवत नाहीये तर मंदिरात जायचं रोज. आमच्या घरामध्ये रूल काय होतं, आंघोळ झाल्या पहिला मंदिरात जायचं. काय करायचं असतं बिस्त माहित नाही, पण जायचं त्यांच्याबरोबर. मग आजोबा जायचे आमचे तर हात धरायचं आणि पळायचं मागं. महाराज होते मंदिरात, क्षीरसागर महाराजजी, आणि आम्ही होतो चिलीपिली. आणि मग ते काय आजोबा आमचे बसायचे, दर्शन करायचे. महाराज म्हणायचे हिरा पन्ना आला का म्हणजे प्रज्ञा छोट्या बहिणीचं नाव होतं आणि मुलगा छोटा त्याला असं कांद्यावर घेऊन जाणार आणि आम्ही आपलं 2 हात धरून दोन्हीकडनं का आजोबांच्या मागं. ते महाराज असं म्हणणार ना, ते म्हणतात म्हटल्यावर आम्हाला आवडायचं म्हणून जायचं आणि फिरायला मागं महाराजांच्याकडे जायचं म्हणून. पण ते महाराजांचं बसणं उठणं त्यांचं बोलणं बघितलं तरी छान वाटायचं. असं फार आठवत नाही काय, पण तरी सुद्धा सानिध्यात गेलतो एवढंच. आणि आहार द्यायला पण कुठं असायचं सोहळं तिथं जायचं आणि ते पद्धत होती तशी. काय घंटा वाजवत होतो आम्ही झाल्यावर बहुतेक, हो नाही आहार झाल्यावर बहुतेक. हां तर ते वाजवायचं आम्हाला इंटरेस्ट. हां नाही मग महाराजांच्याकडे जायचो बघायला म्हणून आहार. काय कळत नव्हतं आणि मग हा वाजवत नेऊन सोडत होते. बरोबर हा बरोबर. आहार चांगला झाला म्हणून असं वगैरे त्यांचा आनंद. ते सगळं बघायचं, एक आवडायचं असं काय काय नाही करतात वगैरे. काय त्यातलं कळत नव्हतं. पण म्हणजे मला म्हणायचं आहे असं त्यागींचं त्या गुरूंचं संस्कार होत असतात. हो तुमच्याकडं बघूनच माहित नाही आहे कोणाला, तुम्ही सुद्धा गुरु बना. म्हणून तुमच्या पुढच्या पिढीला जर गुरु बघितले नाही आहेत, त्यांना माहीत नाही आहे, तर तुम्हीच त्यांचे गुरु आहेत. तुम्ही काय करतात ते शिकणार आहेत. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टीचे गुरु झाला का वाईट गोष्टीचे हे बघा. तुम्ही जेवढा वेळ घेऊन बसणार आहे ना ते फोन हातात, तेवढा वेळ त्यापेक्षा डबल घेऊन बसणार ते. म्हणून सांगितलं श्रेष्ठ बना, उत्कृष्ट बना, कारण आहे तसे आपण. म्हणून भगवान कसे आहेत, जी काय तुम्हाला उत्कृष्ट वाटती ना गोष्ट जगामध्ये त्यापेक्षा अनंत पटीने उत्कृष्ट आहेत, श्रेष्ठ आहेत. म्हणून विशेषण दिलं त्यांना परात पर, श्रेष्ठतम असं सर्वश्रेष्ठ. त्यांना सोडून ज्यांना पण दृष्टीमध्ये घेणार किंवा ते सुद्धा माझ्यासाठी पर आहेत. जोपर्यंत भगवंतांना विषय बनवणार तोपर्यंत ते पर आहेत. मैं सत्तावान चैतन्य द्रव्य हूँ, आदि दृष्टि से जिसे जाना वह भी पर है. मैं ज्ञानवान हूँ, इस दृष्टि से जो निरखा गया वह भी पर है. म्हणजे काय सांगायले, शब्द जे घेता ना तुम्ही, मी चैतन्यमय आहे, हे शब्द सुद्धा पर आहेत. ते म्हणजे आत्मा नाही आहे. मग जोपर्यंत परात राहणार तोपर्यंत आत्मा दिसणार नाही. ज्ञान दूसरे को नहीं निरखता, अपने को ही देखता है. अपना परिणमन अपने को देखता है. ज्ञेयाकार ज्ञान में जो पडता है, कशालाही तुम्ही विषय बनवा, त्याचा ज्ञेयाकार ज्ञानामध्ये आला तर ते सगळं पर आहे. म्हणजे ज्याला कोणाला तुम्ही विषय बनवणार ते सगळं स्व नाही आहे तर पर आहे. जहाँ दृष्टि और दृष्टा एक हो वह एक मैं चैतन्य स्वभाव हूँ. मैं एक असाधारण चैतन्य स्वभाव रखता हूँ. उसके विषय में तो तरंगे है, वह मैं नहीं हूँ. जिसकी तरंगे उठती है उसे दृष्टि में लाए,
परंतु किसी दृष्टि से उसमें जो आकार बनेगा वह सब पर है। जहाँ ध्यान ध्याता ध्येय का विकल्प रहे और उससे निज भी समझा जाए तो वह भी पर है। काय ध्यान म्हणजे ज्ञान पर्याय, ध्याता म्हणजे जाणणारा, ध्येय म्हणजे विषय। मग त्या सगळ्याचा विकल्प आहे, हे ध्यान आहे, हे ध्याता आहे, हे ध्येय आहे, असे जोपर्यंत विकल्प आहे तोपर्यंत अभेद अनुभव नाही घेऊ शकणार। एक्झाम्पल सांग। स्नेहालीने शिरा केला होता आज, मग त्या शिऱ्यामध्ये साखर आहे, तूप आहे, पीठ आहे, तिने केलेले प्रयत्न आहे, ते सगळे घातले होते ना त्याच्यामध्ये, तर ते जोपर्यंत तसं बघणार तोपर्यंत अनुभव नसता आला। आम्ही आपलं बस टेस्ट घेतली आणि म्हणजे अभेद अनुभव आला तर चांगलं वाटलं। म्हणजे असा आपल्याला पण स्वतःचा अनुभव घ्यायचा तर कसा हो, अभेद घ्यावा लागतो। जोपर्यंत त्याच्यामध्ये भेद राहणार तोपर्यंत परच आहे ते पण। उससे रहित मैं एक हूँ ऐसे परात पर भगवान प्रसन्न हो, पर्याय निर्मल हो। म्हणजे जसे ते भगवान आहेत तसा श्रेष्ठतम मी आहे, असा आपण स्वतःला अनुभव केलो तर आपल्याला सुद्धा आपला विषय सहज मिळणार। मग त्या महाराजांच्या प्रवचनमध्ये काय आलं होतं, विरसागर महाराजांनी सांगितलं, तुम्ही ध्यान करायला बसता, ध्यानाच्या नावावर काय करता म्हणून विचारलं, असं स्पष्ट बोलत होते बरं का महाराज। तुम्हाला कॅसेट दाखवते पाहिजे ऐकायची असली तर। महाराजांनी विचारलं तुम्ही ध्यान म्हणून काय करता, म्हणले एक तर आर्त ध्यान करता, रौद्र ध्यान करता, अपद ध्यान करता, दूर ध्यान करता, पण नर्म ध्यानच करत नाही। आणि आम्ही ध्यान करतो, कशाचं ध्यान करता हो, काय आर्त रौद्र असते सांगा बघू। आर्त ध्यान काय असतं तुमच्या परिणामात, काय असतात आर्त ध्यानाचे भेद, इष्टवियोग, अनिष्ट संयोग, काय तर काय हेच चालू आहे ना सतत, काय तर दुखलं खुपलं, हे पाहिजे हे नको, निदान ह्याच प्रकाराने करतो आणि ते ध्यान म्हणतोय, तर ते ध्यान तुम्हाला दुर्गतीला नेणार आहे। रौद्र ध्यान कुठलं, उदाहरण सांग। आता मी हिंसा करत नाही, आम्ही त्यात आनंद मानत नाही, परवा तुमच्या प्रवचनातच ऐकले मी। हिंसानंदी कधी होतं, हिंसानंदी कधी होतंय, रोज 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 घटवलंय, कधी होतं हो, ऐकलं ना प्रवचन, नाही बाबा आपण काही हिंसा करत नाही आता, आपण तर तरी तुम्ही रौद्र ध्यानी म्हटले। बर ठीक आहे, बर। त्यांनी काय सांगितलं, तुम्ही हॉटेलमधलं खाता आणि त्याच्यामध्ये आनंद मानताना हे भयानक मोठं रौद्र ध्यान आहे का, कारण तिथं हिंसक पद्धतीने बनवणार, तिथं काय ते स्वच्छता पाळणार नाहीत किंवा काय जीव हिंसा पाळणार नाहीत, आणि ते आपण खाताना आनंद मानणार की बेस्ट आहे। म्हणजे हे झालं हिंसानंदी रौद्र ध्यान। मग असं रौद्र ध्यान पण चालू आहे दिवस रात्र, सगळ्या प्रकारचं परिग्रह आहे, वाढवला की त्याला छान म्हणला म्हणजे छान मानले का नाही हे, म्हणून म्हणायचं नाही छान तोंडाने। आम्हा सांगतात कुठेही गेला ना तरी पण जेवढ्या गोष्टीला तुम्ही छान म्हणणार ना त्यातले सगळे दोष तुमच्या भारावर आलेच, तुमच्या मागं येणारच। म्हणून ज्ञाता राहावा ना, गुरु आले तर काय म्हणणार आहे, छान म्हणणार का याला, असलं छान तरी पण म्हणत नसतात का, ज्ञाता आहेत ते। मग तसं तुम्हाला पण जी काही गोष्ट मिळाली बघायला भोगायला कुठं गेल्यावर वगैरे, तरी पण त्याला ज्ञाता रूपाने ग्रहण करा। कोण घरीच येऊ देणार नाही म्हण की तर म्हणतात की ध्यानाच्या नावावर आपण हे सगळं अपध्यान, अपध्यान म्हणजे काय, अपध्यान कशाचं भेद आहे काका, रत्नकरण श्रावकाचार, आपलं आपलं नाही तुमचं आहे काय, काय काय बरोबर, अनर्थदंडाचे भेद आहेत 5, त्यातलं अपध्यान नावाचं एक अनर्थदंड आहे। म्हणजे काय असतं अपध्यान म्हणजे, हा आमची टीम झिंकावी, ते बाहेरचं गिऱ्हाईक माझ्याकडेच यावं काय जे करता ना, किंवा त्याला कमी पडावेत, माझ्या मुलाला चांगले मार्क पडावेत, सगळं अपध्यान चालू आहे। जे काही अपध्यान करताना नियमाने उलट होणार त्याच्या, म्हणून हे असलं ध्यान सुद्धा तुम्हाला कुठं मोक्ष देणार आहे हो। मग म्हणून महाराजांनी सांगितलं पडताळा,
जे ध्यान करताय ते वास्तविक ध्यान आहे का बाहेरच आहे तुम्ही अजून? म्हणून धर्म ध्यान करा जे पापाचा नाश करणार आहे. तुम्ही जे ध्यान करता ते नियमाने पाप वाढवणार आहे. सिद्ध भगवंतांचं ध्यान करतो तर सिद्धांना कसं पाहायला जाता? महाराजांनी सांगितलं चर्मचक्षुने पाहायला जातात. काय म्हणले? कुठं दिसणार आहेत सिद्ध? त्या गाभाऱ्यात असतात ना, त्या स्टेजवर काय म्हणायचं, वेदीवर कुठं सिद्ध दिसतात. हे डोळ्यांनी बघायला जाता ना तुम्ही, तर डोळ्याचा विषय कलर आहे, वर्ण आहे, रूप आहे, रंग आहे, पण अमूर्तिक चीज नाही आहे. आणि सिद्ध तर अमूर्तिक आहेत, म्हणून ते चर्मचक्षुनी दिसणार नाहीत असं सांगितलं महाराजांनी. की म्हणून तुम्हाला सिद्धांचं दर्शन करायचंय तर अतींद्रिय ज्ञानाने करावं लागेल. आणि ते कधी होणार? जेव्हा स्वतःचं सिद्ध स्वभाव दिसणार तर होणार. मी एक एक्झाम्पल दिलं महाराजांनी की एखाद्याकडनं ज्ञान मिळवायचं असेल ना, किंवा काहीतरी गोष्ट शिकायची असेल ना, त्याचा विनय करावा लागतो. किंवा त्याच्यासारखं बनायसाठी थोडा पुरुषार्थ त्यांनी सांगेल तसं करावा लागतो. काय म्हणले? काही करत नसतं ते, शांत बसा, येते जवळ आणि जाते. तर काय म्हणत होते? त्यांचा विनय करावा लागतो बरं का. मग त्यांनी काय उदाहरण दिलं की पूर्वीच्या शाळांमध्ये, आता महाराज असतील त्यावेळेची शाळा बरं का, विचार करा, त्या शाळेमध्ये पोरं शिकायला कसं जायची हो? तुम्ही पण जाताना सांगा तुमच्या शाळेमध्ये कसे असायचे? ते म्हणले चप्पल बाहेर सोडायची, मांडी घालून खाली बसायचं आणि शिकायचं. म्हणले ही सगळी प्रथाच बंद झाली. महाराजांनी सांगितलं आता पोरं येतात, ते बेंचवर चप्पल घालूनच बसलेले असतात, पाय हलवत शिकत असतात. म्हणले काय विद्या येणार आहे हो? आदर आहे का अनादर आहे? म्हणले म्हणून तुमचा विनय नाही राहिला, आणि जिथं विनय नाही तिथं विद्या नाही. म्हणून सांगितलं की आता सिद्धांच्या प्रती आपल्याला त्यांच्यासारखी विद्या शिकायची आहे, तर आपला त्यांच्या प्रती किती विनय आहे? काय विनय करायचं? सिद्धांचं सारखं बनायसाठी, त्यांच्यासारखं ज्ञान मिळवण्यासाठी काय विनय करायचं त्यांचा? त्यांना डोळ्यांनी बघायला जाऊ नका. त्यांच्यासारखं आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न करा, हाच विनय आहे. त्यांनी जो मार्ग दाखवलाय, त्यांनी जे करतायत ते करण्याचा प्रयत्न करा, हाच विनय आहे. त्यांनी जो उपदेश दिलाय त्याला ग्रहण करा, हाच विनय आहे. म्हणजे हे सोडून आपण जे काय करतोय ना, त्यातून तुम्हाला त्यांचं ज्ञान होणार नाही किंवा त्यांच्याकडून ज्ञान मिळणार नाही. म्हणून योग्य विनय असेल तर, म्हणूनच सांगितलं ना, आता पूर्वीच्या लोकांचं IQ कसं होतं, आत्ताच्या लोकांचं कसं आहे? IQ म्हणजे IQ म्हणजे IQ म्हणजे काय? इंटेलिजंट क्वेश्चन. मग ते काय असतं? मग अशी सिद्धांच्या बद्दल विचारलं सांगा म्हणून सांगितलं नाही, आणि आता लगेच म्यूट काढून सांगतात. म्यूट नव्हतं उघडत, मी खूप ट्राय केला. ते बरोबर नको त्यावेळेस उघडते. बर, मला सांगा त्यावेळेस IQ चांगलं होतं का आत्ताच आहे? का? कशावरून? ते परवा सांगितलं ना कोणतरी, पावकी, निमकी, काय हो अजून तसले नाव पण मला माहित नाही, दिडकी. तर हे असले मेजरमेंट्स त्यांचे युनिट्स असायचे. आता आम्हाला सेंटीमीटर मिलीमीटर म्हटलं तरी प्रश्न पडतोय, आणि तेव्हा तर त्यांचं त्याच्याद्वारे सगळ्याचं मोजमाप चालायचं. आणि जाऊ देत, ते पण असू देत, पण तुम्ही आज साधे कॅल्क्युलेशन करायचं तरी सुद्धा तुमचं IQ इतकं खराब झालंय की कॅल्क्युलेटर पाहिजे. म्हणून म्हणलं की आपल्याला वाटतंय की खरं टॅलेंट वाढलंय, कुठंतरी काय फार बुद्धिमत्ता वाढली आहे वगैरे. नाही आहे, उलट जे पूर्वीचं होतं ना ते ओरिजिनल होतं. आणि आता कसं आहे हो, सगळं आर्टिफिशियल आहे. काय म्हणायचं त्याला, काय असतं ते तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी काय करता? ते काय तर असतं ना तसलं. नाही काय असतं? प्रश्न नाही कळला. नाही, ते पोरांचे इंटेलिजन्स वाढवण्यासाठी. हा, ॲबॅकस. हा, तसले नावं बी येत नाहीत आम्हाला. तर आमच्या इथे तसलं काय नव्हतं. आम्हाला स्पेलिंग पण विचारावं लागलं तर तुम्हाला काय असतं ते ॲबॅकस म्हणजे.
म्हणजे असलं काहीतरी शिकून तुम्ही पोरांना हुशार बनवायचा प्रयत्न करताय, तेव्हा जन्मजात हुशार असायची पोरं. म्हणून आताची पिढी कशी आहे, उलट कमी आहे तुमच्यापेक्षा. तुम्हाला वाटतं की त्यांना जास्त येतं, आपल्याला येत नाही. सगळं शोधतात ते, गुगलवरनं शोधतात म्हणले. आम्ही कसं शोधत होतो तुम्ही कसं शोधत होता हो? तुम्हाला आलेले प्रश्न 10 पुस्तकं चालणार, 10 जणांना जाऊन विचारणार, त्यातनं परत संशोधन आपलं वेगळं. असं म्हणजे जेवढी क्युरियासिटी होती ना, तेवढी धडपड होती, तेवढं मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. आता लोकांना सगळं हातात मिळतंय, त्यामुळं उलट प्रयत्न कमी झालेत, कष्ट कमी झालेत. हां, म्हणून सांगतायत काय, म्हणजे अनेक जण आता शिकतात तर शाळा विचारलं तर घरातच शिकतो म्हणले. शाळा सुद्धा बंद झाली आता, पुढं तर ते सुद्धा राहणार नाही. सगळं ऑनलाईन, घरातूनच. मग तसंच ऑनलाईन मोक्ष मिळत नसतो, ऑनलाईन सम्यक दर्शन मिळत नसतं. त्यासाठी तुम्हाला पुरुषार्थ करावा लागणार. ऑनलाईन दर्शन पण होत नसतं बरं का, म्हणून मंदिरात जावं लागणार. मोक्ष आहे तो काय म्हणायचं, ऑफलाईनच आहे. ऑनलाईन कोणाला मिळणार नाही. जेव्हा सगळ्या कर्मांचा अभाव होणार आहे, तिथं काय राहणार आहे हो. म्हणून सांगितलं की त्या आत्म्याला जाणं तर सगळं ज्ञान विद्या सगळी आपल्यामध्ये आहे, बाहेरून काय येणार नाही आहे आणि कुठून मिळवायला जायची गरज नाही आहे. पण जे सिद्ध भगवान आहेत त्यांना आदर्श ठेवा आणि त्यांच्यासारखा मी आहे असा अनुभव करा, तर आपल्याला सुद्धा ते श्रेष्ठ पद सहज प्राप्त होणार. ओम. जाणा स्वतःला सिद्ध स्वरूप जाणा. पहा, हा मी आत्मा अनंत ज्ञानाचा धनी आहे. हा मी आत्मा स्वाधीन आहे. परावलंबी नाहीच. जाणणे हाच माझा धर्म आहे. जसे सिद्ध तसा मी जाणा. निर्विकल्प स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो हरि.